नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने उत्तर दिले आहे. भारतीय वायुसेनेने पीओके आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर केलं आहे. या ऑपरेशनमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आलाय. हे हल्ले पहाटे 1:30च्या सुमारास बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबादमध्ये झाले. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आले. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिकाचा जीव गेला होता. भारतीय वायुसेनेने हे हल्ले करण्यापूर्वी देशभरात 259 ठिकाणी मॉक ड्रिल केले होते. यानंतर त्यांनी थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना मारले. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. त्यानुसार कारवाई करत भारत सरकारने आपली जबाबदारी पूर्ण केली आहे. पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये माजी सैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. बेळगाव जिल्हा पंचायतीसमोर माजी सैनिक एकत्र येऊन त्यांनी भारताच्या या कारवाईचे स्वागत करत पेढे वाटून एकच जयघोष केला. माजी सैनिकांनी जय हिंद, भारत माता की जय अशा घोषणा देत भारताच्या पराक्रमाबद्दल अभिमान व्यक्त केला. माजी सैनिक म्हणाले की देशाच्या सुरक्षिततेसाठी अशा कठोर निर्णयांची आवश्यकता असते आणि सरकारने योग्य वेळी योग्य पावले उचलल्याचे त्यांनी सांगितले. या आनंदोत्सवात नागरिकही सहभागी झाले होते. पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला कर्नाटक सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे असे स्पष्ट करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज बुधवारी जोरदार भूमिका घेतली. राष्ट्रीय सुरक्षा हा आमच्या सर्वांसाठी अग्रगण्य विषय आहे. भारत सरकारच्या या कारवाईला कर्नाटक 100% साथ देतो असे ते म्हणाले. बेंगळूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या भूमीवर 9 दहशतवादी तळ नष्ट केले. भारतीय सैनिकांनी केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करूनच हल्ले केले. सामान्य नागरिकांना हानी पोहोचवली नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. ऑपरेशन सिंदूरनंतर बेळगावातील समितीचे नेते आणि श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी भारतीय सैन्याच्या धाडसी कारवाईचं कौतुक केलं. कोंडुस्कर म्हणाले की भारतीय जवानांनी जे धाडस केलं आहे त्यावर संपूर्ण देशाला अभिमान आहे. देशाच्या सुरक्षेसाठी अशा ठोस कारवाया आवश्यक आहेत. पहलगाम हल्ल्याचा बदला घेत न्याय दिला गेला. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही सैन्य दलांचं अभिनंदन करत शौर्याच्या या मिशनला सलाम केला. पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमधील एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया देताना समितीचे नेते शुभम शेळके म्हणाले की भारत देशाला कोणी डिवचाल तर अशाच पद्धतीने जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल. आता भारत शांत बसणारा नाही. आपल्या देशातील निष्पाप नागरिकांवर दहशतवादी हल्ले केले जातील आणि आपण फक्त निवेदन देत राहू हे आता होणार नाही. ऑपरेशन सिंदूर हा केवळ एक प्रारंभ आहे. शेळके यांनी भारतीय लष्कराच्या या कारवाईचे समर्थन करत सरकारच्या निर्धाराचे कौतुक केले. देशाच्या सुरक्षेसाठी अशी कडक आणि परिणामकारक पावलं उचलणं ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ, ट्रेनिंग सेंटर, जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय, लष्कर-ए-तोयबाचा महत्वाचा तळ असे अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करत भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. तर पाकिस्तान आणि पीओकेतील फक्त आतंकवादी तळांना यावेळी लक्ष्य करण्यात आलंय. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये मसूद अझहर आणि हाफिज सईदची 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. भारतीय सेनेचा मुख्य हल्ला हा बहावलपूरमध्ये मसूद अझहरच्या तळावर होता. बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचं हेडक्वार्टर भारतीय सेनेच्या निशाण्यावर होतं. ते आता उद्ध्वस्त करण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधील 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या पार्श्वभूमीवर बेळगावातील बिलीव्ह फाउंडेशनतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी युवकांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
बेळगावातील नागरिकांनीही भारताच्या निर्णायक पावलाचे स्वागत केले आहे. जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेसाठी जलाशयांमध्ये साठवलेले पाणी नियोजनबद्ध आणि प्राधान्यक्रमाने वापरण्याच्या सूचना देण्यासाठी एक प्रादेशिक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण व्हिडिओ संवाद आज बुधवारी पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते. सध्या चालू असलेल्या उन्हाळ्याचे तीव्र संकट लक्षात घेता शाश्वत जल व्यवस्थापनासाठी उपाययोजना राबवण्यावर भर द्या. शिवाय शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील नागरिक आणि पशुधनाच्या पाण्याच्या गरजेनुसार पाणी पुरवठा करा असे निर्देश प्रादेशिक आयुक्त यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी नळ योजना, टँकरद्वारे पाणी पुरवठा, विहिरींचे पाणी पातळी नियंत्रण यावरही चर्चा करण्यात आली. अथणी तालुक्यातील सप्तसागर गावामध्ये अनुसूचित समाजाच्या नागरिकांना बाजारभावानुसार जमिनीचे मूल्य निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय दर निर्धारण सल्लागार समितीची आज बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित विभागांचे अधिकारी, महसूल विभागाचे प्रतिनिधी, सर्वेक्षक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि समिती सदस्यांनी भाग घेतला. अनुसूचित समाजाच्या हितासाठी योग्य आणि न्याय बाजारभाव निश्चित करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या उन्हाळा आणि लाल कांद्याला सरासरी दर 1500 रुपये मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजारात लाल कांद्याबरोबर उन्हाळी कांद्यांच्याही आवकमध्ये मोठी वाढ होत असल्याने कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज असून कांदा लागवडीसाठी लावलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 25% अधिक कांद्याची लागवड झाली असल्याने कांदा दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या बाजारात पहिल्यांदाच इतका कमी भाव मिळत असून शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. निपाणी तालुक्यातील बेनाडी गावात बेनाडी-हुन्नरगी रस्त्यावर असलेल्या अजितराव आनंदराव पाटील यांच्या शेतातील ड्रीप पाईप्सना लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अजितराव पाटील यांनी सुमारे 14 एकर क्षेत्रासाठी ड्रीप पाईप्स खरेदी करून फिल्टर हाऊसमध्ये साठवून ठेवले होते. सोमवारी रात्री सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास या पाईप्सना अचानक आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण पाईप्स जळून खाक झाले. गावकऱ्यांनी तातडीने निपाणी अग्निशमन दलाला पाचारण केलं, मात्र आगीचा वेग प्रचंड असल्यानं काहीच वाचवता आलं नाही. यामध्ये लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही आग लागण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू आहे. बेळगुंदी बेळगाव रस्त्यावर कल्लेहोळ फाट्यावरील ओढ्यावर पूल निर्मितीचे काम सुरू असून त्यासाठी पर्यायी तात्पुरता पूल उभारण्यात आलाय. मात्र सोमवारी सायंकाळी या तात्पुरत्या पुलावरून टिप्पर घसरून नाल्यात पलटी झाला. त्यामध्ये चालक किंवा आणखी कोणी जखमी झालं का ही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र तात्पुरता रस्ता अतिशय अरुंद बनवला गेला असल्यानं हा अपघात झाल्याचं स्पष्ट झालंय. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बेळगुंदीकडून बेळगावच्या दिशेने जाणारा टिप्पर पर्यायी मातीच्या मार्गावर आला असता माती खचून टिप्पर पलटी झाला. तो बाहेर काढण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. शहराच्या विविध भागात कचऱ्याचे ढीग साचले असून ढिगातून प्रचंड दुर्गंधी निघत आहे. त्यामुळे जमा झालेला कचरा पेटवून देण्याचे प्रकार शहरातील येडियुरप्पा मार्गाशेजारी सुरू आहे. या आगीमुळे प्रदूषणही धोकादायकरित्या वाढलं आहे. या कचऱ्यात जुने कपडे, वैद्यकीय कचरा, कालबाह्य औषधे, सिरिंजेस आणि इतर धोकादायक वस्तूंचा समावेश आहे. या आगीमुळे परिसरातील झाडांनाही आग लागत आहे. हा प्रकार दररोज चालू असून नागरिकांना श्वासोच्छवासाच्या समस्या, त्वचेचे विकार आणि इतर आरोग्यविषयक त्रास होत आहेत. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी 2 आठवड्यांचे उन्हाळी शिबिर पोलीस केंद्रावर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरात खेळ, शैक्षणिक सत्रे आणि मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना उन्हाळी सुट्टीतून काही नवीन शिकण्याची संधी देणं तसेच त्यांच्या आईवडिलांच्या सेवेचा गौरव करणं हा मूळ उद्देश घेऊन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. मुलांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला आणि त्यांना या अनुभवाचा खूप आनंद झाला.
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. बेळगाव येथील नगरसेवक शंकर पाटील आणि मित्र परिवाराकडून भारतीय सैन्याचे कौतुक करत फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी चन्नमा चौकातील गणेश मंदिरात पूजन करून जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने युवक देशप्रेमी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बेळगाव जवळील श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे भेट देऊन पंत पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी श्री दत्त संस्थानचे ट्रस्टी डॉक्टर संजय पंत बाळेकुंद्री यांनी त्यांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले. दर्शनानंतर मंत्री मुश्रीफ यांनी मुक्तद्वार अन्नछत्रामध्ये भक्तांसोबत महाप्रसादाचा आस्वाद घेतला. तसेच परिसरातील भक्तांची गाठभेट घेत त्यांच्या मागण्यांचे समाधानकारक निराकरण केले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या 30 वर्षांच्या राजकीय वाटचालीत 750हून अधिक मंदिरांना शासकीय अनुदान देऊन मंदिर उभारणीमध्ये योगदान दिले आहे. यावेळी भूषणदादा पाटील, प्रदीप पाटील भुयेकर, प्रवीण काळभोर, बाबासाहेब नाईक, चंद्रकांत पाटील, आनंद पवार, गुंडा आवळेकर, श्रीरंग पवार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारताच्या हवाई हल्ल्याची बातमी येताच बेळगाव शहरातील खडक गल्ली परिसरात आनंदाचं वातावरण पसरलं. स्थानिकांनी फटाके फोडून भारतीय सशस्त्र दलांशी एकता व्यक्त करून आणि ऑपरेशन सिंदूरच्या बॅनरखाली केलेल्या अचूक हल्ल्यांचा जय जयकार करून लष्करी कारवाईचा आनंद साजरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करत आम्ही तुमच्या सोबत असल्याच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. प्रसंगी बहुसंख्य गल्लीतील युवक आणि नागरिक उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.